मतासाठी राजकारण म्हणतात आजच्या मोर्चाचा हेतू चुकीचा होता, हिंसक हेतू होता म्हणून त्यांनी काय पण बोलू दे, लक्षात घ्या आमच्याशी गाठ आहे, फक्त त्यांनी एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्ही आमच्यावर 10 गुन्हे, तुमचं सरकार असेल आमच्यावर 10 गुन्हे दाखल करा, 50 गुन्हे दाखल करा, पण तुम्हाला हे उत्तर आहे ना असंच असं उत्तर आणि याच्यापेक्षा कडक उत्तर मिळेल. जेवढं तुम्ही कॉमेंट्स कराल मराठी माणसावर चुकीचं आहे. तुमच्या आई वडिलांचा काही अपमान केला तर तुम्ही सोडणार आहात का? आता तुम्हाला कुठे जायचं आहे, कुठून मोर्चा निघाला, कुठे पण जायचं आहे? गायकवाड साहेबांनी पोलीस प्रशासनाने अतिशय चांगल्या प्रकारचं आम्हाला सहकार्य केलंय, त्यामुळे आम्ही इथे या ठिकाणी स्थगित करतोय. बघा मला पण 24 तासाची बंदी होती, मला लक्षात घ्या. मला आणि अविनाश जाधव साहेबांना मीरा भाईंदर बंदी होती. मी एब्स्कॉन्डिंग राहिलो आणि मी या ठिकाणी डायरेक्ट उभं राहिलो, लक्षात घ्या. त्यामुळे मला एवढंच बोलायचं, पोलिसांचं काम पोलीस करू दे, काय प्रॉब्लेम नाही, पण कुणाच्या बळी पडू नका. प्रताप सरनाईक यायला निघालेले आहेत, त्यांनी देखील निषेध केलेला आहे. माझे का मंत्री फक्त त्याने एकाच गोष्टीचं क्लेरिफिकेशन करायचं, एकाच गोष्टीचं क्लेरिफिकेशन करायचं, पोलीस स्टेशनला तुम्ही फोन केलेला की नाही एवढं माईकवर त्यांनी स्पष्टीकरण द्यावं. त्यांचा आरोप आहे, तुमचा आरोप आहे दोन्ही आमदारांनी पोलीस स्टेशनमध्ये, आमदार प्रताप सरनाईक, आमदार नरेंद्र मेहता या दोघांनी पोलीस स्टेशनमध्ये फोन केला, यांच्यावर गुन्हा दाखल करा, यांना पकडा, यांना धरपकड करा. त्यामुळे आमचा एनसीचा मॅटर FIR मध्ये घेतला, लक्षात घ्या. त्यामुळे पोलिसांवर आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही फाईट देऊ, पण एनसी मॅटर जर तुम्ही FIR मध्ये कन्वर्ट करायला लावत असाल तर तुम्हाला पण तसं उत्तर द्या. तुम्ही काचेच्या पेटीमध्ये एवढं लक्षात ठेवा. ते आता इथे यायला निघालेले आहेत, मराठी माणूस एकही इथे उभा राहणार नाही, तुम्हाला मी सांगतो, एकही उभा राहणार नाही. त्यांना बोलू का दादा, तुमची परमिशन आहे बोलू? दादा, देवेंद्र फडणवीस यांच्या शरीरामध्ये मोरारजी देसाईचा आत्मा घुसलेला आहे. तो जबरदस्ती देवेंद्र फडणवीस हा दडपशाही करत आहे. देवेंद्र फडणवीस दडपशाही करत आहे. पूर्ण बोलू जेव्हा गुजरात्यांचा मोर्चा निघाला तेव्हा अशी दडपशाही का झाली नाही? गुजरात्यांच्या मोर्चा बरोबर देऊ दिला, परमिशन नसताना गुजरात्यांचा मोर्चा का देऊ दिला? मराठी एकीकरण माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणतात की या मोर्चाची परवानगी मागितली नव्हती, पण मी मराठी एकीकरण समितीचा सरचिटणीस या नात्याने मी माझ्या वैयक्तिक पत्रावरती त्यांना परवानगी रितसर मागितली होती पोलिसांकडे. पण काही दिवसापूर्वी जो काही मारवाडी गुजराती व्यापारी संघटनेचा मोर्चा निघाला, त्यांना कुठलीही परवानगी मागितली नसताना पोलिसांनी त्यांना पोलीस प्रोटेक्शन दिलं आणि मग आमच्यावरती कुठली दडपशाही, म्हणजे हे मोरारजी देसाई करतोय. हे बघा हा मोर्चा संघर्ष करतोय आज आम्हाला हे लोक हे आमच्यासोबत पोलीस पण फार काही पोलीस असे जाणीवपूर्वक आमच्या दुश्मनी असल्यासारखे वागतायत. हे आम्ही बघतोय या मोर्चात. आता ते का वागतायत ते त्याची नावं बिवं आम्ही सगळं घेणार, त्यांच्या विरोधात FIR करणार ऑनलाईन. आम्ही त्यांची नावं बरोबर घेतो. काही पोलीस आम्हाला जाणीवपूर्वक हे करतायत. तर आपण ही दृश्य मीडिया रोडवरनं बघतोय आणि इथे आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुद्धा आक्रमक झालेले आहेत आणि त्याचबरोबर मनसेचा मोर्चाही निघालेला आहे. आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आहेत तिथे. अक्षय, आत्ताच त्यांनी असं म्हटलं की मोर्चा आम्ही स्थगित करणार आहोत, याचा अर्थ आता मोर्चा इथेच संपेल का? अशा पद्धतीने हे आंदोलन पुढे सुरू राहणार आहे? खरं म्हणजे हे जे सगळे मोर्चेकरी आहेत त्यांना पुन्हा इथून पुढे शांतीनगर चौकात जायचं होतं, पण पोलिसांनी सांगितलेलं आहे की तुम्ही इथेच थांबू शकता, याच्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाही. त्यामुळे हा सगळा मोर्चा जो आहे तो इथे सध्या थांबलेला आहे. आता जे ठाकरे गट मनसेचे शहर प्रमुख आहेत त्यांनी सांगितले की आम्ही मोर्चा इथे स्थगित करतो. मात्र इथे जर तुम्ही मागे बघितलं सगळे जे मोर्चेकरी आहेत ते खाली बसलेले आहेत, जमिनीवर बसलेले आहेत आणि जमिनीवर बसून त्यांनी आता आंदोलन सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे मोर्चा आता इथून पुढे किंवा आंदोलन जे आहे ते इथून पुढे सुरू राहील. मोर्चा जो काढायचा होता तो मगाचपासून त्यांनी बालाजी चौकापासून ते बालाजी हॉटेलपासून ते इथपर्यंत हा स्वामी विवेकानंद मार्ग आहे तिथपर्यंत हा मोर्चा त्यांनी काढलेला आहे. आणि या मोर्चाच्या नंतर आता पुढचं जे आंदोलन आहे ते याच मार्गावर होतो आहे, या रस्त्यावर होतो आहे. आणि जे मोर्चेकरी होते ते सगळ्यांना इथे खाली बसण्यास सांगितलेलं आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती आहे, मनसे आहे, ठाकरेंची शिवसेना आहे आणि या सगळ्यांबरोबरच मराठा क्रांतीचे लोक देखील या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. हे सगळे मिळून इथे आंदोलन करण्यासाठी आता बसलेले आहेत. इथे कदाचित आता संबोधन केलं जाईल. जे शहर अध्यक्ष आहेत किंवा नेते आहेत ते इतर लोकांना मार्गदर्शन करतील आणि त्याच्यानंतर हा मोर्चा कदाचित
स्थगित केला जाईल. मात्र शक्यता हीच आहे की यानंतर देखील मोर्चा हा पुढे सुरू राहील. आता मराठीचा जागर इथे केला जातो आहे. मराठी बोला असं पोलिसांना देखील सांगितलं जातं आहे.